हॅलो सर्वांना जय भीम नमस्कार अस्सलाम वालेकुम सलाम. मी चंदाई बनसोडे उर्फ मिटवाली. आज आपला व्हिडिओ आहे वडाचे झाड. एका एरियामध्ये वडाचे झाड होतं आणि ते बऱ्याच दिवसापासून त्या एरियामध्ये आलेलं होतं. जवळ 30-40 वर्ष झालं होतं त्या झाडाला. आणि त्या एरियातले सर्व लेकरं त्या झाडाखाली खेळायला जायचे, वृद्ध माणसं बसायला जायचे. आणि काही दिवसाच्या नंतर मग ती गेली की एरियात गेला, बिल्डिंगमध्ये गेला. वडाचं झाड म्हणजे बरगद हिंदीमध्ये बरगद म्हणतात आणि इंग्लिशमध्ये बनियान ट्री म्हणतात. नाही समजलं तर म्हणून म्हणायला लागले मी, बनियान ट्री म्हणतात. आणि ती गेलं की एरिया ते बिल्डिंगमध्ये गेल्यावर हळूहळू ती एरिया लागला कमी व्हायला. हळूहळू घरं ते चालले, तिथले सगळे घरं चालले. जवळ त्या एका घरामधून एक लेकरू तिथं खेळायला जात नव्हतं, ते घरं खाली उस्तर त्या वडाच्या झाडाला काही वाईट वाटलं नाही. पण ज्या घरामध्ये 2-2, 3-3, 4-4 लेकरं होते ते लेकरं त्या वडाच्या झाडाखाली खेळायला जायचे, बसायचे, कालवा करायचे, हुरदंग वाजवायचे. म्हातारे माणसं तिथं जाऊन झोपायचे. त्या वडाच्या झाडाला इतकं भारी वाटायचं की माझ्या अवतीभोवती किती कालवा आहे आणि मी एकटा नाही. आणि ते जेव्हा त्या लेकरांच्या आईबापानं ते रूम्स खाली केल्या आणि ते गेले दुसरीकडे राहायला, इथं बिल्डिंग टावर होणार आहे खूप मोठं आणि तोपर्यंत आपल्याला जायचं तिकडं राहायला. त्या वडाला कळालं की ती लेकरं येत नाहीत, म्हणजे ती लेकरं इथून कुठंतरी गेलेले आहेत राहायला दुसरीकडे, जसे सगळेच गेल्यात. तसंच त्या वडानं स्वतःचं अंग मुळ्या सगट खाली टाकलं. फ्रॉम द रूट म्हणजे मुळ्या सगट त्या वडाच्या झाडानं स्वतःला खाली पाडून घेतलं. आणि त्या वड्याच्या झाडाला कळालं की आता इथून पुढं माझ्या खाली कोणी कालवा करणार आहे आणि लेकरं खेळायला येणार नाहीत आणि वृद्ध माणसं सुद्धा इथं बसायला. आणि वृद्ध तर नव्हतेच राहिले तिथं, सगळे गेले होते तिथले वरी गेले होते, म्हणजे मेले होते. तर ते लेकरं येत नाहीत खेळायला आणि लेकराचा कालवा चहचहाट त्या वडाला ऐकायला नव्हता मिळणार, म्हणून त्या वडानं हळूहळू खाली स्वतःचं अंग टाकून दिलं आणि मुळ्या सगट ते वड खाली उलटून पडला. मग बघा, झाडाला कळतंय की आम्हाला माणसांची गरज आहे आणि झाडाला समजतं की माणसं नसल्यावर एकाकी पण किती वाईट आहे. तर आपण जीवनामध्ये आहोत तोपर्यंत सारखे मोबाईल सारखेच बघतात मोबाईल. अरे एकामेकाला बोला एकामेकाला बोला थोडं आणि ते एकामेकाला बोलत राहणार आणि मग माणसाचं जीवन तुम्हाला कळेल की किती महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळं एकटं माणसाला राहणं लई बी कठीण नाही, पण तसं लई बी सोपं नाही. कारण का सगळे माझ्यासारखेच नसतात. स्वतः बी हसायचं, दुसऱ्याला बी हसवायचं. काही लोक एकटे राहून म्हणतात ना मी एकटी राहते, पण ते आतमध्ये लई असते सगळं बेकार झालेलं. म्हणून आतमधून खुश व्हा, आतमधून जैसे हमने किया. म्हणून त्या बरगदच्या झाडाची मला आज आठवण झाली आणि हा माझा व्हिडिओ मी तुमच्या खास आपल्यासाठी सर्वांसाठी बनवला की वडाच्या झाडासुद्धा कळालं की माझ्या सावलीला लेकरं खेळणार नाही ती आणि लेकरं नाहीत, म्हणून मी सुद्धा आता इथं राहणार नाही. अक्षरशः वडानं हळूहळू त्याचं अंग खाली टाकून दिलं आणि तो वड झोपी गेला. बघा जीवन कसं आहे. पण माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो आणि माझा व्हिडिओ बघणाऱ्यांनो, एकामेकाला बोलत राहा, मोबाईलमधून डोके बाहेर काढा आणि बोलत राहा. माझासुद्धा व्हिडिओ बघताना विचार करा की नाही मी थोडा आईला बोलतो, माझ्या बहिणीला बोलतो, माझ्या बापाला बोलतो, मग व्हिडिओ बघतो. तसं करा, कारण का आपल्याला लाईकची गरज नाही बाबा, लाईकची गरज नाही, फक्त माणसाची गरज आहे. पुन्हा माझं सर्वांना जय भीम नमस्कार अस्सलाम वालेकुम सलाम.